नमस्कार मित्रांनो, मी गौतम मावळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आपलं आजचं कॅप्शन आहे खोळसाणपणा। तुम्ही म्हणाल हे काय? तर मित्रांनो, खोळसाणपणा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून विनाकारण एखाद्या माणसाला चिडवण्याच्या उद्देशानं त्याची खोडी काढणे। ती व्यक्ती असेल, माणूस असेल, मुलगा असेल, एखादा महापुरुषाचा फोटो असेल किंवा त्याचं नाव असेल की ज्याची खोडी काढल्यामुळं त्याच्या अनुयायांना दुःख होईल किंवा त्या अनुयायांमध्ये असंतोषाची लाट निर्माण होईल। अशा पद्धतीने केलेली खोडी त्याला आपण खोळसाणपणा असं म्हणतो। तुम्ही म्हणाल हे काय आणि हे कशासाठी घडले किंवा हे कधी घडले, कोणी केले? तर मित्रांनो, असाच एक व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये आला आणि तो व्हिडिओ कुठला होता तर 16 ऑगस्ट 2023ला हा व्हिडिओ किंवा ही घटना घडते आणि ती कुठे घडते तर मिलिंद महाविद्यालय। मिलिंद महाविद्यालय कुठे आहे तर हे औरंगाबाद या ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी हे मिलिंद विद्यालय आहे। आणि हे कोणी स्थापन केले तर विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे महाविद्यालय 19 जून 1950ला पीपल एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत स्थापन केले। याची मुहूर्तमेढ रोवली। हे का केलं असेल तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि बहुजन समाज हे दूध पिल्यानंतर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, म्हणून बहुजन समाजाला शिक्षणाचं सुविधा मिळावी या उद्देशाने या विद्यालयाची स्थापना करण्यात आली। या विद्यालयाची जागा देण्यात आली ती हैदराबादचे निजाम उस्मान अली खान यांनी 54 एकर जागा या विद्यालयाला दिली आणि त्यामध्ये जे विद्यालय केलं त्या विद्यालयाला बाबासाहेबांनी मिलिंद हे नाव दिलं। परंतु हा मिलिंद कोण आहे आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद हे नाव का दिलं असेल आणि त्या ठिकाणी जो परिसर आहे त्या परिसराला नागसेन वन असं नाव दिले। मग नागसेनही कोण आहे आणि हा मिलिंदही कोण आहे? कारण मित्रांनो, जर बाबासाहेब आंबेडकरांनी या महाविद्यालयाची स्थापना केली असेल तर त्या ठिकाणी बाबासाहेबांनी स्वतःचं नाव द्यायला पाहिजे होतं, आईचं नाव द्यायला पाहिजे होतं, वडिलांचं नाव द्यायला पाहिजे होतं किंवा आपल्या मुलांचं मुलीचं कोणाचं तरी या विद्यालयाला नाव द्यायचं होतं की जी आजची राजकीय मंडळी असतील किंवा उद्योगपती जे स्वतःच्या घरच्यांची नावं देतात, असं त्यांनी केलेलं नाही। म्हणजेच मिलिंद हा कुणीतरी एखादा मोठा असेल किंवा नागसेन हा सुद्धा खूप मोठा असेल। मग तो आपण नागसेन आणि मिलिंद हे सेपरेट व्हिडिओ आपण बघूया, त्यावेळेस तुम्ही ते नक्की बघा। मग मित्रांनो, जर बाबासाहेबांनी हे विद्यालय स्थापन केलं शिक्षणाचं महत्त्व ओळखून, तर त्याच्या अगोदर 1848ला महात्मा ज्योतिराव फुलेंनी तर पुण्यामध्ये 18 मुलींसाठी पहिली शाळा काढली। 1919ला रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा या ठिकाणी करून कर्मवीरराव भाऊराव पाटलांनी बहुजन समाजासाठी शिक्षण खुलं केलं। या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तरी पण मग जो व्हिडिओ मित्रांनो तुम्ही बघितला, मी जो बघितलाय तो तुम्ही प्रथमतः व्हिडिओ बघा। 16/2010 रोजी सकाळची वेळ होती आणि एकाएकी माझ्या नजरामध्ये पडलं की भरपूर ठिकाणी जसं जसं मी मॉर्निंग वॉकला आलो आणि बघितलं भरपूर ठिकाणी भिंतीवरती ABVPचा उल्लेख केला। त्याच्यानंतर मी थोडंसं पुढे गेलो, त्यानंतर बाबासाहेबांचा फलक लावलेला होता संशोधन केंद्राकडे जाणारा मार्ग। तर त्यांनी त्याच्यावर काय उल्लेख केला, बाबासाहेबांचं नाव स्पष्टपणे त्यांनी मिटवलं। माझ्याकडे त्याचा फोटो आहे, त्याच्यावरती त्यांनी ABVP त्याचा उल्लेख केला, स्प्रे मारला आणि खाली महात्मा फुलेंचं यांचं पण नाव होतं। अशा महापुरुषांचं नाव त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न केला। म्हणजे यांचा उद्देश काय आहे? यांचा उद्देश हाच आहे की त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विद्यापीठामध्ये घुसखोरी चालती पण त्यांचं नाव नाही चालत। म्हणजे हे काय त्यांची दादागिरी झालेली। त्याच्यामुळे आम्ही प्रत्युत्तर म्हणून हे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी हे कार्य केलेलं आहे। बघितलात, या व्हिडिओमध्ये जी अशी माहिती येते की बाबासाहेबांचं जे काही ते विद्यापीठ आहे त्यामध्ये एका संघटनेने म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने च्या विद्यार्थ्यांनी किंवा त्यातील काही मांडगुळं असतील त्यांनी स्प्रेनी बाबासाहेबांचं आणि महात्मा फुलेंचं नावावर स्प्रे मारला आणि तो खोडण्याचा प्रयत्न केला। आता हे बघितल्यानंतर प्रकर्षाने मागची आठवण झाली की बाबासाहेबांचंच विद्यालय त्याचं रूपांतर युनिव्हर्सिटीमध्ये झाले, पण युनिव्हर्सिटीमध्ये रूपांतर होत असताना जवळजवळ याच मिलिंद विद्यालय ज्या ठिकाणी आहे याचं मराठवाडा विद्यापीठ करत असताना त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं यासाठी
1976 पासून तो जवळजवळ 1994 पर्यंत हा लढा दिला गेला, म्हणजे 17 ते 18 वर्ष हा लढा दिला गेला. याचं कारण माहिती आहे? कारण या ठिकाणी असलेली मंडळी किंवा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पैदा झालेली मंडळी की ज्यांची वैचारिक दिवाळखोरी होती, जातीवादी ही भांडगोळं, यांच्यामुळे 17 ते 18 वर्ष हा लढा चालू राहिला. त्यामध्ये अनेक तरुणांचे बळी गेले. कारण काय? तर या ठिकाणी असलेलं जे विद्यापीठ आहे याला बाबासाहेबांचं नाव नको. आणि ते का नको? तर बाबासाहेब हे खालच्या जातीतले आहेत आणि प्रत्येक विद्यार्थी त्या ठिकाणी जो शिक्षणाला येणार आहे, मग तो वरच्या जातीतला असेल तर त्याच्या डिग्री सर्टिफिकेटवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असं नाव येईल. आणि ते तर खालच्या जातीतले आहेत. अरे पण केळ्यांनो, मूर्खांनो, नालायकांनो, जर तुम्हाला असं वाटतच होतं आणि तुमची अशी वैचारिक दिवाळखोरी भांडगोळांनो, बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या डिग्री आहेत त्या आजपर्यंतही तुमच्या बापांनी बापजाद्यांनी घेतलेल्या नाहीत, किंवा दुसरं अजून त्यांच्या इतकं तत्वज्ञान तुमच्याकडे नाहीये. त्यांनी जे स्वतःचं कर्तृत्व करून दाखवलं, जगामध्ये जी लोकशाही मानली जाते, भारत देशाला जो लोकशाही प्रधान देश म्हटलं जातं, भारत जगामधल्या तत्ववेत्यामध्ये बाबासाहेबांचं गणना होते, त्यांचा नावाचा समावेश होतो. असं तुमच्याकडे केळ्यांनो काही नाहीये. पण तुमच्या डोक्यामध्ये जे काही जातीवाद भरलेला आहे ठासून, तो मात्र निघत नाहीये. म्हणून 17 ते 18 वर्ष येथेच या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जन्मलेल्या वैचारिक भांडगुळांनी किंवा औरस अवलादींनी या लढ्याला किंवा बाबासाहेबांचं नाव त्या विद्यापीठाला देण्याला विरोध केला. आणि त्याचा काही दिवस म्हणजे 17 ते 18 वर्ष स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली आणि याच्यामध्ये कैक लोकांचे बळी गेले. त्यानंतर विद्यापीठाचं नाम विस्तार केला, नामांतर नाही केलं. म्हणजे बाबासाहेबांनी निर्माण केलेली विद्यालय, बाबासाहेबांनी ज्याची मुहूर्तमेढ ठेवली त्याला सुद्धा नाव द्यायला ही जी काही भांडगुळ होती किंवा जातीवादी पिल्लावळ होती, या पिल्लावळीने त्याला विरोध केला. म्हणजे लोकशाहीमध्ये ज्यांची सत्ता जास्त किंवा ज्यांची पॉवर म्हणू आपण त्यांना, ज्यांची लोक जास्त, ते कुठल्या गोष्टीला विरोध करणार. आणि ते बाबासाहेबांनीच बनवलेल्या गोष्टीला विरोध केला ह्या केळ्यांनी, आणि त्याच्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेतली. परंतु मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की ज्या बहुजन समाजाला शिक्षण मिळावं म्हणून बाबासाहेबांनी हे केलं, स्वतःचं नावही दिलं नाही, अशा ठिकाणी जर प्रस्ताव येतो त्याला नाव द्यायचा येतो तर त्याला सुद्धा विरोध केला. म्हणजे त्यावेळेस असणारी ही भांडगुळ. आणि काल हा जो व्हिडिओ आला मित्रांनो, ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर त्यामधली स्टोरी तुमच्या लक्षात येत असेल. ही मंडळी जर अशी करत असतील तर ही औरस अवलादी आहेत त्यांच्याच. त्यावेळेसही पैदा झाल्या आणि आजही अशा अवलादी पैदा होत आहेत. म्हणजे विश्वरत्न सारख्या माणसाच्या नावावर हे जर स्प्रे मारत असतील, महात्मा फुले सारख्या माणसाच्या नावावर जर हे स्प्रे मारत असतील आणि ते खोडण्याचा प्रयत्न करत असतील, तर माझं स्पष्ट मत आहे, केळ्यांनो, तुमच्या सारख्या जातीवादी पिल्लांना हे अजूनही कळत नाहीये की बाबासाहेबांनी ह्या देशाला लोकशाही दिली, संविधान लिहिलं आणि या संविधानामध्ये स्वतंत्र, समता, बंधुतेचा संदेश दिला आणि याच आपल्या देशामध्ये सर्व समान आहेत, कोणी उच्चही नाही कोणी नीचही नाही, हा संदेश दिला. परंतु अजूनही तुमच्या डोक्यातून ही जातीयता जात नाही, विषमतेची दरी मात्र संपत नाहीये. अशी ही पिल्लावळ त्यावेळेसही होती आणि आजही होती. आणि हे मुद्दाम, मला तर असं वाटतं की हे मुद्दाम तुम्ही करताय. कारण का? तर आज जे चाललंय ते वंचित बहुजन आघाडीचं जर वारं बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाज एकत्र येतोय आणि वंचित बहुजन आघाडीला जोडला जातोय. वंचित बहुजन आघाडी कोणाची आहे? तर बाळासाहेब आंबेडकर कोण आहे? तर विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत. आणि बहुजन समाजाला ते सुद्धा जागा करतायत. बहुजन समाजातील सर्वसामान्य घटक किंवा जो वंचित घटक आहे तो बहुजन आघाडीला जोडला जातोय. आणि हे बघितल्यानंतर मात्र 16 ऑक्टोबर 2023ला ही घटना जर घडत असेल तर यामध्ये मात्र राजकीय वास येतोय. पण पिल्लांनो, हे लक्षात घ्या,
बाळासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. त्यांचा जो वंचित बहुजन आघाडी आहे, सर्व लोकांचा, सर्वसामान्य लोकांचा हा पक्ष आहे. त्याच्यामध्ये लोक जोडली जात आहेत. बाबासाहेबांच्या किंवा महात्मा फुलेंच्या नावावर तुम्ही स्प्रे मारणार, त्यांचं नाव खोडण्याचा प्रयत्न करणार. पण ज्या बाबासाहेबांनी या देशातली गुलामगिरी संपवली, बहुजनांना शिक्षणाचं महत्त्व समजून सांगितलं आणि बहुजनांना शिक्षणाची गंगा त्यांच्या दारी आणून ठेवली, त्या लोकांच्या मनामध्ये किंवा मनातील कप्प्यामध्ये बाबासाहेबांचं नाव त्या ठिकाणी जर भरलेलं असेल किंवा बाबासाहेबांची प्रतिमा त्यांच्या मनामध्ये भरली असेल, तर तुम्ही या नावावर स्प्रे मारून काय होणार आहे केळ्यांनो? तुम्ही त्या लोकांच्या मनामध्ये असलेले बाबासाहेब बाहेर कसे काढणार? त्यामुळं मूर्ख माणसांनो, कोणत्याही पद्धतीमध्ये जे वातावरण आपल्याकडे चाललंय किंवा जे वातावरण आपल्याकडे समतेचं वातावरण आहे, बंधुतेचं वातावरण आहे, बंधुभावाचं वातावरण चाललंय, यामध्ये असे काही चार बांडगुळं काहीतरी एखाद्या महापुरुषाच्या नावावर स्प्रे मारतील आणि मग तिथे बाचाबाची निर्माण होईल. असं न करता आपल्या मानसिकता, डोक्यातली जातीयता काढून टाकणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जो काय हा असा उद्योग करताय ना, हा उद्योग त्या ठिकाणी राहणारीच ही मंडळी करताय. कारण ही भांडवळ कुठेही पैदा झालेली असतात, ही औरास अवलादी असतायत या. आणि ह्या औरास अवलादीच अशा 100मध्ये 2-4 असतील, पण त्या बाकीच्यांना त्रास होईल असं वागण्याचा प्रयत्न करतायत. आणि याला कारण काहीही नसतं. त्यांच्या मनामध्ये असलेली घाण किंवा त्यांच्या डोक्यामध्ये, सडलेल्या मेंदूमध्ये असलेले सडके विचार हे त्यांना हे करण्यास प्रवृत्त करतात किंवा राजकीय फायदा घेण्यासाठी ही मंडळी असं करत असतात. कारण त्यातून ध्रुवीकरण झालं पाहिजे, हा यांचा मनसुबा असतो. मित्रांनो, हे माझं मत आहे. म्हणून 16 तारखेला जो घडलेला प्रकार आहे तो या मानसिकतेतून झाला असं माझं स्पष्ट मत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आणि जर तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तर या व्हिडिओला जे मी कॅप्शन दिले, खुळसानपणा हे योग्य की अयोग्य, हे मला तुम्ही नक्की कॉमेंट्स करून कळवा. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.